काँग्रेसचे आमदार असलम शेख आपल्या बरोबर आहेत। असलम शेख जी, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे भाजपचं इथंचे सत्ताधारी म्हणतात की बेळगावच्या संदर्भात काँग्रेस काही भूमिका घेणार आहे की नाही, बेळगाव महाराष्ट्रामध्ये येणार आहे की नाही, कारण की बेळगावमध्ये आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि तिथे मराठी एकीकरण समितीला त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली। हे बघा, वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळे इश्यूज आहेत। आता तिकडचा स्थानिक इश्यू वेगळं आहे, महाराष्ट्राचं वेगळं आहे, कर्नाटकाचं वेगळं आहे, तेलंगणाचं वेगळं आहे। तर तिकडचे इश्यू होत राहणार आणि तिकडचे जे नेते आहेत त्याच्याबद्दल ते सविस्तर उत्तर देतील। आता महाराष्ट्राच्या संदर्भातच आपण विचार करा ना, महाराष्ट्र आपल्याला कसं सांभाळता येईल, कारण आता महाराष्ट्र ज्या हिशोबाने चाललं आहे, तुम्हाला वाटतं का प्रगतीवरती चाललं आहे का, आपल्याला पुढे जसं 1 नंबरवरती होता आज आहे का? इश्यूज डायव्हर्ट करून काय होणार ना। आपण महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र कसा 1 नंबरवरती आपला आणता येईल त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे। समाजवादी पक्षाकडनं सातत्यानं बी टीम असल्याची टीका जी आहे ती आदित्य ठाकरे करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी रईस शेख म्हणतात की कट्टर हिंदुत्ववादाकडे आता ठाकरे जो आहे तो ठाकरे गट जो आहे तो वळताना पाहायला मिळतो। मिलिंद नार्वेकरांचं बाबरी पाडलेल्याचं ट्विट देखील त्यांनी ते बोलून दाखवलं की बाबरी पाडली याचा अभिमान ते बाळगतात। असं आहे ना की आता हे त्यांच्याबद्दल काय बोलतात, ते त्यांच्याबद्दल काय बोलतात, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलायचं। आमचा क्लिअर स्टँड आहे काँग्रेसचा की कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने हा राज्य आणि देश चालला पाहिजे। मरकडवाडीमध्ये उद्या तुमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काँग्रेसचे नेते जाणार आहेत। खरं तर काल देखील मरकडवाडीमध्ये शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील गेलेले। सातत्याने मरकडवाडीमधल्या ईव्हीएम मध्ये जो घोळ झालाय त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। फडणवीस म्हणतात की आता निकाल मान्य करा विरोधकांनी। असं आहे की निकाल मान्य झालेला आहे, सरकार स्थापित झालेलं आहे, मग आता सरकारला आणि इलेक्शन कमिशनला भीती कशाली? त्या एका गावामध्ये सगळे लोक एकत्र येऊन जर निवडणुका घेत असतील तर तुमचं काय लेनदेन आहे? त्यांना होऊ द्या ना। ते गावामध्ये एकामेकांचा तर कोणाचा विरोध नाही का, नाही घ्यायला पाहिजे सरकारला, किंवा त्यांना काय पडले असे किती निवडणुका आपल्या सोसायटीमध्ये आणि गावामध्ये होत राहतात। पण मला वाटतं कुठेतरी जर तुम्हाला कर नाही तर डर कशाला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। असलम शेख काँग्रेसचे आमदार। सत्ता तर स्थापन झाली आहे भाजपकडनं, मग आता कर नाही तर डर कशाला? त्यामुळे मरकडवाडीमधल्या ईव्हीएम च्या निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही बंदी घालण्यात न यावी असं जे मत आहे ते असलम शेख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकचे अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।